आईला पाहताच बाळ खुदकून असले या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार कोणता? आता ऍक्च्युअली इथे क्रियाविशेषण वाक्याचा नाही, क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता असं पाहिजे. ठीक आहे, कारण इथे वाक्य नाही दिलेलं आपल्याला. मग आता बघा, क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, परिणामवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे, परिणामवाचक असा कुठला क्रिया विशेषणाचा प्रकारच नसतो बघा. ते परिमाणवाचक आहे. परिमाण म्हणजे युनिट, एकक. त्यामुळे इथं उत्तर नाहीच आहे आपलं. रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, इथे क्रियाविशेषण असणारा शब्द आहे खुदकन. हसण्याची क्रिया कशी झालेली आहे? खुदकन झालेली आहे. मग ही हसण्याची रीत आहे. एखादी क्रिया, ठीक आहे, किंवा एखादं क्रियाविशेषण अव्यय क्रिया घडण्याची रीत दाखवते, क्रिया कशी घडली हे दाखवते. ठीक आहे, त्याला आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आणि म्हणून खुदकन हा शब्द जो आहे हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि तेच आपलं उत्तर आहे. ओके, निश्चयार्थक क्रियाविशेषण नाही. निश्चयार्थक क्रियाविशेषण कोणती असतात? नक्की, निश्चित, खचित, खचितच, खरोखरच, निसंशय, ही निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय न, ना. ठीक आहे, ही काय? निषेधार्थक, जी नकार दर्शवतात. बरोबर आहे ना? आणि म्हणून आपलं उत्तर असेल रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. खुदकन असले, हसण्याची क्रिया खुदकन, मग हे खुदकन जे आहे हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. खुदकन, बाळ तुरु तुरु चालते, मुळू मुळू रडते, सावकाश, जपून, हळूहळू, हे सर्व कशामध्ये येतात? रीतिवाचक मध्ये येतात. ओके, यस.